काँग्रेस पक्षाने यापूर्वी मोची समाजावर वारंवार अन्याय केला आहे। विधानसभेला पराभूत करण्यामध्ये काँग्रेसची उमेदवारी देणारेच पुढारी होते असा आरोप यावेळी मोची समाजाचे उपाध्यक्ष प्रल्हाद म्हेत्रे यांनी केला। ते म्हणाले, कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने यंदा उमेदवारी मोची समाजाला द्यावी। आम्ही जातीसाठी सारे जण एकत्र येऊ। नुकत्याच झालेल्या समाजाच्या बैठकीत याबाबतचा ठराव झाला असल्याचेही म्हेत्रे यांनी सांगितले। त्यांना ते विधानसभेचा मतदारसंघ देऊन म्हणजे या मोची समाजाला एकंदरीत कशा प्रकारे शांत करता येईल आपल्याला, म्हणून त्यांनी शांत केले, त्याला उमेदवारी दिली। ज्याप्रमाणे जे मतदार जे होता ना, म्हणजे ते वार्ड साहेबांचं, शिंदे साहेबांचं, ह्या आमच्या लोकांना एक भ्रम होत आहे की हे शिंदे साहेबांचं परंपरा मतदारसंघ आहे, इथं कमलापुरे साहेब डोळे झाकून निवडून येतात, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही सगळे शांत राहा, असं वरूनच आदेश होता। साहेब, याच्यामध्ये ज्या लोकांनी उमेदवारी दिली त्या लोकांनीच गद्दारी केली। एकंदरीत या समाजाला शांत करा म्हणून तर उमेदवारी द्या आणि त्यांना पाडा, असंच या काँग्रेस पक्षाने भूमिका घेऊन आजपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले। मोची समाजाला काँग्रेस पक्षाने विधानसभा दिली, महानगरपालिका कॅबिनेट पद दिले अशी आठवण करून दिली असता ते म्हणाले, आमचा एक गठ्ठा मतदान आहे हे लक्षात घेऊन काँग्रेस उमेदवारी देत होते, यात कोणतीही मेहरबानी नाही। लोकसभेच्या निमित्ताने समाज एकवटला असून बंडाच्या तयारीत आहे असेही यावेळी आसादे तसेच म्हेत्रे यांनी स्पष्ट केले। जसं आम्हाला महापौर केले, स्थायी चेअरमन केले, कामाच्या नावावर मतदान नगरसेवक बनवले, तिथंच आम्हाला ठेवले, पुढे आणले नाहीये, पुढे आणले नाही आम्हाला। त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर निवडून यायचं काम तुमचं आहे ना, त्यांचं कुठे आहे? होय ना, पक्षश्रेष्ठींच्या गट्टा मतदान केलं का त्यावेळेला? आम्ही केलं सगळं, केलं असतं तर व्हायचं कारण नाही ना। नुसतं मोची समाजावरच माणूस निवडून येऊ शकत नाही, इतर जातीचे देखील कौल पाहिजे असते, त्याप्रमाणे कौल आम्हाला मिळाले नाहीये। आता आम्ही नावं घेऊन तुम्हाला सांगू नये, मग तर त्याप्रमाणे कौल आम्हाला मिळत नसल्या पाडलं गेलं। महानगरपालिकेमध्ये तुम्हाला एवढी संधी मिळाली, कॉर्पोरेशनच्या वेळेला तिकीट मिळाली, महानगरपालिकेतले पदाधिकारी आपल्या पक्षाचे समाजाचे केले गेले आणि तरी सुद्धा अन्याय केला म्हटल्यानंतर जरा अजब आहे। इतर समाजाने करायचं काय? साहेब, वरच्या लेवलचे कामं पाहिजे असतात ना आपल्याला, वरच्या लेवलने समाधानी पाहिजे। होय, ऐका ना, वरच्या लेवल हे स्थानिक लेवल झाले, तुमच्या महापालिकेची तिकीट दिलं आणि निवडून आणलं, आणि काय नागरिक समाजाला महापालिकेत नागरिक सुविधेसाठी नगरसेवक असतो, वरच्या लेवलने काम होत नसते सगळं, त्यासाठी वरच्या लेवलला माणूस पाहिजे, एखादा खासदार आमदार पाहिजे, त्याशिवाय काम होत नाही। आजचा विषय मोची समाज भाजपकडून लोकसभाचे उमेदवार मिळण्याबाबतीत आतापर्यंत आम्ही सगळ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे, चंद्रदादाला निवेदन दिलं आहे, आमचे पालकमंत्र्यांना देखील, माझे पालकमंत्र्यांना पण निवेदन दिलं आहे, विजयकुमार देशमुखला, बापूला दिलं आहे, शहर अध्यक्षांना देखील दिलं आहे। आमचा समाज जवळजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 ते 2.5 लाख संख्या आहे। एससी कॅटेगरीमध्ये आमचे क्रमांक 2 लागतात सोलापूर जिल्ह्यात, तरी पण आजवर कुठल्याच पक्षाने आम्हाला न्याय दिला नाही। ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आतापर्यंत लढत आलो, त्यांनी फक्त आमचा वापरच केलेला आहे। दुर्योग आमच्या समाजामध्ये खूप भयानक झाले, म्हणजे विकासापासून खूप दूर आहे आज। म्हणून आमचे पूर्ण समाज परिवर्तनाच्या पूर्ण भूमिकेत आहे। आज भाजपकडे पूर्ण युवा वर्ग वळलेला आहे, त्या निमित्ताने आम्ही पूर्ण समाज एकत्र होऊन भाजपकडे आमचे उमेदवार मागण्यासाठी निवेदन देण्यात आले। समाज खूप मागासलेला समाज आहे, 70-80 वर्षापासून हा समाज सोलापुरात राहत आहे। पुन्हा भविष्याने समाज खूप चांगल्या प्रकारे सोलापुरात संख्या खूप मोठी आहे। समाजाला कोणीच न्याय देऊ शकला नाही आतापर्यंत, समाजाचं नेतृत्व देण्यासाठी कोणीच पुढाकार घेतले नाही, तरी आज आम्ही युवक वर्ग एकत्र येऊन भाजपकडे आम्ही उमेदवारी देण्याची मागणी करत आहोत। दीपक भंडारे, अशोक कुमार, जांबुनी आसादे आदी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते।